हाय फ्रेंड्स, मी सोनल उद्देश टेमकर माहेरच्या किचन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी किचन मध्ये बनवणार आहे चिकन आळणी भात किंवा आपण चिकन सूप राईस असेही बोलू शकतो। चला मग किचन मध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया। 750 ग्रॅम मी चिकन घेतलेलं आहे। बोन्स पण आहेत आणि थोडं बोनलेस पण घेतलेलं आहे। याप्रमाणे क्यूब्स करून घेतलेले आहेत चिकनचे। स्टॉक बनवण्यासाठी 3 ते 4 टेबलस्पून इतकं मी तेल टाकलेलं आहे कुकर मध्ये। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि आता यामध्ये 2 टेबलस्पून इतकं शहाजिरे टाकून घ्यायचे आहेत। शहाजिरे चांगले तडतडले त्यानंतर स्टार फूल टाकून घ्यायचे आहे 3। त्यानंतर मिरी आणि लवंग हे मी अर्धे टाकणार आहे आणि अर्धे नंतर लागणार आहे आपल्याला। साधारण 1 टेबलस्पून इतकं टाकून घेतलेलं आहे। 2 मोठी वेलची आणि 3 ते 4 बे लीव्स टाकून घ्यायचे आहेत। आता एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तोही मी ह्या कुकर मध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे। एकजीव करायचं आहे व्यवस्थित 1-2-3 मिनिटं। आता ह्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं ऑनियनची पेस्ट, कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे। 2-3 मिनिटं छान असं परतवायचं आहे। आता ह्यामध्ये अद्रक आणि लसणाची 2 टेबलस्पून इतकं मी पेस्ट घेतलेली आहे, तीही छान परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वास जाऊपर्यंत। आता ह्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं मी हळद घेतलेली आहे, तीही छान तेलावर परतून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये जे चिकन आहे ते सर्व चिकन कुकर मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे साधारणतः 3 ते 4 मिनिट। छान असं सगळीकडे ते मसाला लागायला हवा। आता 1 तांब्या इतकं मी पाणी घेतलेलं आहे, तेही टाकून छान असं मिक्स करायचं आहे। पूर्ण मी 1 तांब्याभर पाणी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तेही छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता शिट्टी काढून घ्यायची आहे 3 ते 4। शिट्टी झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता आणि आपलं चिकन सूपही तयार झालेलं आहे। आळणी, आपण चिकनची आळणीही बोलू शकतो। आळणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता एका पातेल्यामध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे सूप तो ह्याप्रमाणे। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरचे जे गरम मसाले आहेत तेही काढून साईडला ठेवू शकता। आता एक डिचकी घेतलेली आहे, त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोठा टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून आपण बोलू शकतो इतकं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तूप चांगलं वितळून द्यायचं आहे
तूप चांगलं वितळलेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये 2 बे लीव्स टाकून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 मोठी वेलची, 3 स्टार जनीज आणि मिरी आणि लवंग राहिलेली ती टाकून घ्यायची आहे. आणि 6 ते 7 हिरवे लवंग, छोटी वेलची टाकून घ्यायची आहे. आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता हिरवी मिरची छान अशी फुललेली आहेत, लवंग चांगले असे फुललेले आहेत. आता ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो ह्यामध्ये टाकून घेत आहे. आणि तेही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. जास्ती गोल्डन होऊन द्यायचा नाही आहे, कलर जास्ती चेंज होऊन द्यायचा नाही आहे कांद्याचा. आता ह्यामध्ये 1.5 चमचा इतकं आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि त्याचा कच्चा वास जाऊपर्यंत परतून घ्यायची आहे. छान अशी. आता ह्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे मी, 2 भाग केलेले आहेत त्याचे. ते साधारणतः 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे. ते ऑप्शनल आहे, लहान लेकरांसाठी तुम्ही ते करत असाल तर ते स्किप करू शकता. ह्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि तीही छान एकत्र करून घ्यायची आहे. छान असा आपला मसाला परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये मी कोलम घेतलेला आहे 1.5 वाटी इतका. तुम्ही जो तांदूळ घ्याल त्याप्रमाणे ते भिजत घाला पहिला एक 10 ते 15 मिनिटं. मी हे 10-15 मिनिटं भिजत घातलेलं आहे आणि स्वच्छ धुवून मग वापरलेला आहे. छान असा हा परतून घ्यायचा आहे पूर्ण. आता ह्यामध्ये तो स्टॉक आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी सर्व गरम मसाले काढून घेतलेले आहेत आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. चिकन स्टॉक किंवा चिकनची आळणी आपण बोलू शकतो. छान असं एकत्र करायचं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण स्टॉक मध्ये पण मीठ टाकलेलं आहे, तर अंदाज घेऊन तुम्ही मीठ टाकू शकता. आणि छान हे एकत्र करून घ्यायचं आहे परत. आता ह्यामध्ये अर्धा लिंबू घेतलेला आहे मी, तो लिंबू पिळून घ्यायचा आहे, त्याचा रस काढून. त्यामुळे भात चिकट होत नाही, मोकळा मोकळा भात होतो. त्यासाठी लिंबूचा रस ह्या भातामध्ये टाकून घ्यायचा आहे. छान असं. आता अर्धा वाटी इतकं कोथिंबीर बारीक चिरलेली आहे मी तीही ह्यामध्ये टाकून घेत आहे आणि तीही एकत्र करून घेत आहे. आता मीडियम गॅसवर हा भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा भात शिजायला लागतो. आता तुमचा भात जेवढा आहे त्याप्रमाणे तुम्ही टाइम ऍडजस्ट करू शकता. राईस शिजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि किती मोकळा असा आणि किती फुललेला आहे. क्वांटिटी डबल झालेली आहे त्याची, तुम्ही बघू शकता. छान असा गरम चिकन सूप राईस किंवा चिकन अळणी राईस आपण सर्व करून घेऊया, प्लेटिंग करून घेऊया.
माहेरच्या किचन ब्लॉगला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल बटनवर क्लिक करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. तुम्हाला हा राईस कसा वाटला तो नक्की कमेंट करून मला सांगा. हे बघा किती छान असा आपल्या घरच्या घरी गरमागरम चिकन सूप राईस किंवा चिकन अळणी राईस बनवून तयार झाला आहे. परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सांगती. तोपर्यंत